नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी स्नेहिल. आज माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय कार रॅली ड्रायव्हर संजय टकले सर. होय, हे नाव जे संजय टकले हे आंतरराष्ट्रीय पातळीवर किमान 100 देशांमध्ये तरी माहितीच आहे आणि ते पुण्यातलेत. मांजरी या गावात ते राहतात आणि आज ते आपल्या सोबत आहेत. काय आहे ही आव्हानं, कशा पद्धतीनं ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार रॅली ड्रायव्हर बनलेले आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांनी काय पराक्रम केलेला आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांची कारकीर्द कशी आहे, त्यांच्या मागे प्रेरणा कोणती होती, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करतो. सर, आपलं खूप खूप स्वागत. आज एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार रॅली ड्रायव्हर सोबत मी आज ही मुलाखत करतोय. हे भाग्यच म्हणावं लागेल आमचं. आणि म्हणजे इतका प्रदीर्घ अनुभव तुमचा आज आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही भारताचं नाव विशेषतः पोहोचवलेलं आहे. आजपर्यंत आम्हाला भालाफेकपटू, बुद्धिबळ, ऑलिम्पिकमधले जे काही गेम्स असतील ते हे सगळं माहिती आहे. पण तुम्ही डकारची जी स्पर्धा आहे, कार रॅली जी आहे, ती त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात, 18व्या क्रमांकावर आलात आणि भारताचं नाव तुम्ही म्हणजे मोठं केलं, रोवलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. काय प्रेरणा होती, काय म्हणजे ही डकार कार रॅली काय प्रेरणा होती, कसं तुम्ही तिथे गेलात आणि कसं हे झालं? रॅली ही 1979 साली चालू झाली. इट वॉज कॉल्ड पॅरिस डकार रॅली आणि ही फ्रान्समधून चालू व्हायची आणि डकार इज द कॅपिटल ऑफ सेनेगल आणि तिथंही संपायची. म्हणून ह्या रॅलीला पॅरिस डकार रॅली म्हणायच्या आधी. नंतर मग ती पॅरी डकार झालं शॉर्ट नाव आणि मग त्याचं नाव डकार म्हणून त्याचं शॉर्ट नाव झालं. तर साधारण ही रॅली एक 15 दिवसाची आहे. तुम्ही पहिले 8 दिवस चालवता, 1 दिवस हॉलिडे असतो, मग 7 दिवस चालवता गाडी. आणि पर डे तुम्ही नॉर्मली 800 ते 1000 किलोमीटर गाडी चालवता. साधारण 700, 800, 900, 1000. ह्या रॅलीचे चॅलेंजेस असे आहेत की जोपर्यंत तुम्हाला टेंट्समध्ये लागतं, बेसिकच सुविधा असते. ह्या रॅलीमध्ये रोड्स नसतात बिकॉज ऑफ रोड्स आहेत, कच्चे रोड जेमतेम. बरं, जेव्हा तुम्ही वाळवंटात सहारा डेझर्टमधनं येता किंवा वाळवंटात रस्ते नसतात तर तुम्हाला मॅप्स वापरायला परवानगी नाही आहे. GPS वगैरे तुम्ही वापरू नाही शकत. तुम्हाला रोड बुक्स दिलेले असतात आणि सायन्स दिलेले असतात. यू हॅव टू फॉलो रोड बुक अँड सायन्स. ते सगळ्यात चॅलेंजिंग असतं नॅव्हिगेशन करणं. प्लस ड्यून्सवरनं जाणं येणं, फॉरेस्टमधनं जाणं, वॉटर क्रॉसिंग्स आणि प्लस यू हॅव टू मेंटेन व्हेरी हाय स्पीड. सो म्हणून ही रॅली सगळ्यात लांब आणि लॉंगेस्ट अँड द टफेस्ट रॅली आपण म्हणू अशी मानली जाते जगामध्ये. आणि आजपर्यंत भारताच्या 4 व्हीलरमध्ये कोणी त्यात भाग घेतला नव्हता किंवा पार्टिसिपेट केलं नव्हतं. तर जसं माझं रेसिंग करिअर एंडला येत होतं तर माझ्या डोक्यात होतं ही रॅली आपण करायला पाहिजे आणि टफेस्ट रॅलीने इंडियाने आत्तापर्यंत का नाही केलं ही इव्हेंट. म्हणून त्या रॅलीमध्ये मी भाग घ्यायचा निर्णय घेतला आणि आत्ताच जानेवारी 17ला ती रॅली संपली 2025मध्ये. आणि ह्या रॅलीमध्ये आउट ऑफ 96 कार्स ओव्हरऑल 18th मी फिनिश केलं ह्या रॅलीमध्ये. तर अशी जनरल ही पॅरिस डकार रॅली किंवा त्याला डकार रॅली म्हणतात. आणि ही डकार रॅली आता सौदी अरेबियात झाली. ते वेगळ्या वेगळ्या देशातनं जाते किंवा आधी लॅटिन अमेरिकेत पण गेली 5-6 वर्ष. त्याचे रूट चेंज झाले. मध्ये ते डकार रॅली शिफ्ट करावं लागले कारण का आफ्रिकेमध्ये थोडंसं सिव्हिल वॉर्स किंवा काही गोष्टी होत्या. तर मग त्या रॅलीचे रूट्स बदलायला लागले. तर अशी ती रॅली इव्हॉल्व्ह होत गेली विदिन अ पिरियड ऑफ टाईम. राईट. एक भारतीय म्हणून ही रॅली पूर्ण केल्यावर काय खरं सांगायला हरकत नाही. आफ्टर द फिनिश आय रिअली क्राईड. रेकॉर्डवर नाही येते बट मी पडून नक्कीच रडलो जेव्हा मी फिनिश लाईन क्रॉस केली. आणि आय वॉज द फर्स्ट इंडियन टू फिनिश द डकार रॅली कारमध्ये. आणि जो काय आनंद तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताल तो ट्रॉफी घेताना आय वॉज रिअली हॅपी टू बी ऑन द पोडियम अँड रिसीव द फिनिशिंग मेडल इन सौदी अरेबिया. जागतिक स्तरावर ही अतिशय कठीण स्पर्धा, याच्यापेक्षा काही टफ नाहीये. बरोबर. मग शरीर आणि मानसिक आता म्हणजे म्हणतो ना आपण शारीरिक आणि मानसिक लेवलला कसं फिट राहतो माणूस? तुम्ही मेंटली ब्रोकन डाऊन होता ॲक्च्युली. 2-3 दिवसांत तुम्ही डिसोल्युशन होता आणि दिस इज तुमची टेस्ट ऑफ द टाईम. दिस इज वेअर यू विल बी टेस्टेड. तुम्ही आता टेस्ट तुमची होईल. मी बरेचदा ब्लँक पण झालो 2-3 वेळा. मला को ड्रायव्हरने 2-3 वेळा हलवलं पण की कम बॅक म्हणून. बिकॉज का आपण करतोय कॅमोफ्लेज सगळं सेम दिसतं. कॅमोफ्लेजेस दिसतात तुम्हाला, मिरेजेस दिसतात तुम्हाला, मग हार्नस असे वाघ पण दिसतात. बिकॉज दिसले तुम्हाला? हां, म्हणजे यू जस्ट फील लाईक यू सी देम इन द डेझर्ट्स अँड ऑल. देन यू थिंक फनी थिंग्स हॅपन टू यू ॲक्च्युअली. बिकॉज रोज तुम्ही एवढंच दमता. तुम्ही आला ना रॅली चालून जेवलं की तुम्ही 1 सेकंदात झोपता. 2 पण नाही लागत. थोडी जागा असते झोपायला टेंटमध्ये. कधी कधी आपले टेंट लावायचे
त्यात झोपायचं का मग मास टेंट असतो, मास टेंटमध्ये जाऊन झोपायचे, तर तुम्हाला थोडीशी जागा मिळते झोपायला. आणि बेसिक सुविधा असते, मेस असते चांगली, जेवण चांगलं असतं, बेसिक शॉवर फॅसिलिटी असते. आणि तुम्ही जवळजवळ रोज 12 तास 14 तास 16 तास तुम्ही गाडी चालवता आणि तुम्ही फास्ट चालवता. 2-3 दिवसानंतर यू गेट टायर्ड, यू गेट मेंटली ब्रोकन, बिकॉज यू आर ड्रायव्हिंग फॉर हाय स्पीड ऑल, आणि कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं. बिकॉज ड्यून्स वर खाली असतात आणि रोड्स नाही, यू हॅव टू सी वेअर यू आर पुटिंग द कार. ह्या रॅलीचं फिनिशिंग पर्सेंटेज पण खूप कमी आहे. म्हणजे ह्या रॅलीमध्ये ट्रक्स असतात, बाईक्स असतात, क्वाड्स असतात, त्याचे वेगवेगळे क्लासेस आहेत. तर मी कार्स क्लासेसमध्ये होतो आणि फिनिशिंग पर्सेंटेज रॅलीचं काय डकारचं तर मी ऐकले 35% फिनिशिंग आहे, 40% फिनिशिंग आहे. ते बरेचसे लोक दमून सोडतात, मेकॅनिकल फेलियर्स होतात, बरेच आनंद चुकतात रस्ते काही लोक. सर काही वेळेस गाड्या पण पेटल्या जातात, लाईफ थ्रेटनिंग पण आहे. तर ह्या सगळे चॅलेंजेस होते. बट मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहणं, गिव्हअप न करणं आणि थोडं एन्जॉय करायला शिकणं आणि कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय ठेवणं, स्वतःला फिट ठेवणं इम्पॉर्टंट आहे. पण त्याबरोबर गाडीला पण फिट ठेवणं इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू लुक आफ्टर युअर कार, इट्स अ पार्ट, इट्स एक्सटेन्शन ऑफ युअर बॉडी. कारला नर्स करणं, किती पुश करायला पाहिजे, किती नाही करायला पाहिजे, काय ठिकाणी हाऊ टू कार पण वाचवली पाहिजे, फास्ट पण जायला पाहिजे, आणि बरेचसे पॅरामीटर्स आहेत. एअर प्रेशर्स काय ठेवायचे, कधी आम्ही 0.5 ठेवायचो, कधी 14, 15, 16, 17 ठेवायचं. म्हणजे 1 प्रेशरपासून तर 17 प्रेशर्सपर्यंत वेगळ्या टाईपचे सँड स्टडी करायचे, विंड पॅटर्न्स बघायचे, की कुठनं आपण ड्यून चढू शकतो, कुठनं नाही चढू शकत. तर टेक्निकल खूप आहे, सांगायला गेलं तर बराच वेळ लागेल, पण मी शॉर्टमध्ये सांगायचं की टेक्निकॅलिटी, वेदर. बरं, डेझर्टचे अजून एक चॅलेंज काय, रात्री थंडी वाजते, सँडस्टॉर्म येतात, दिवसा एवढं गरम होतं की अंगावर कपडा ठेवू शकत नाही तुम्ही. सो वेदरला चॅलेंज करायचं, दिवसा गरम गरम गरम, रात्री गार गार गार, चिलिंग गार. आणि डेझर्टमध्ये वारं जे लागतं ना अंगाला, बोचतं ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इट हिट्स यू हार्ड. आणि त्यामध्ये सँड पण येत असतं. तर रात्रीचे आम्ही पांढरे गॉगल लावून चालवायचो इकडे तिकडे, ते आपले रेस गॉगल असतात ना पांढरे मोठे, ते घालायचो आम्ही रात्री चालताना इकडे तिकडे, आता डस्ट डोळ्यात जाऊ नये म्हणून. बरोबर, अगदी. आणि आता तुम्ही सांगितलं की बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की प्राणी वगैरे पण आलेले आहेत. नाही दिसतात, म्हणजे यू जस्ट इमॅजिन लाईक दिस, दे आर नॉट रिअल. अच्छा, दे आर नॉट रिअल. ओके, दे आर नॉट रिअल. यू कॅन सी गोस्ट असं म्हणूया. बरोबर. हां, सो यू गेट मेंटली ब्रेक, तुम्ही यू ब्रेक. मला माझ्या मोबाईलचा पासवर्ड काढता येत नव्हता एक दिवशी रात्री. अच्छा, मला माहितीच नव्हतं पासवर्ड काय, सिम्पल पॅटर्न असतो, विसरलो होतो. ऑब्विसली की एवढं, बिकॉज यू गेट मेंटली ब्रोकन डाऊन. दिस वॉट यू से, यू गेट डिसोल्युशन. मोबाईलचं बॅटरी आपण किती वेळा उघडतो, रोजच उघडतो ना तुम्ही, सगळ्यांना माहिती आहे. 5-5 वर्ष एकच असतो तुमचा, मला उघडता येत नव्हता. पण ही स्पर्धा किंवा ही जी रॅली आहे ही फक्त जिंकणं किंवा त्या सहभागी होणं नाही, ही आपल्या मेंदूवर किंवा आपल्या शरीरावर मनावर ताबा ठेवणारी पण आहे असं म्हणावं लागेल. ॲक्च्युली तुम्ही एकदा ही रॅली चालवली की तुम्ही, यू विल नेव्हर बी द सेम वन्स यू रेस अ डकार. तुम्ही जे डकारच्या आधी असताना ही रॅली तर तुम्ही फिनिश केली, यू विल बी अ डिफरंट पर्सन. अच्छा, डेफिनेटली. बिकॉज यू हॅव गॉन थ्रू सच अ ट्रॉमा, स्ट्रेस, डिफिकल्टीज, चॅलेंजेस, आणि नंतर मग लाईफ खूप छोटं वाटायला लागतं, खूप गोष्टी छोटी, बिकॉज यू हॅव फेस द टफेस्ट चॅलेंज इन युअर लाईफ. सो एक म्हण आहे आमच्याकडे, यू नेव्हर बी द सेम आफ्टर यू रेस अ डकार. अच्छा, हे तर तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं, पण जी गाडी तुम्ही चालवता, म्हणजे तुम्ही सांगता इतक्या खड्ड्यांमधून किंवा काय, आपण साधा एखादा खड्डा घेऊन गेलो तरी गाडीचे टायर पंक्चर्स होतात आणि या सगळ्या गोष्टी, गाडीचं पण मेंटेनन्स तुम्हालाच करावं लागतं. हां, सर्व्हिस टीम असते तुम्हाला, बाय द एंड ऑफ द डेला असते. पण मध्ये काय झालं तरी तुम्हाला स्वतःलाच रिपेअर, पंक्चर स्वतः काढावं लागते, लोअर आर्म बदलायच्या स्वतः बदलावं लागतात, जे काही इलेक्ट्रिकल फेल झाले स्वतःच रिपेअर करावं लागतात, दिवसभर स्वतःच करावं लागतं. मी आणि माझा को ड्रायव्हर असतो, फ्रान्समधलाच माझा को ड्रायव्हर होता, मॅक्सिम राऊड म्हणून माझा नॅव्हिगेटर, आणि दोघं जण ह्या गाडीत असतात. एक को ड्रायव्हर असतो किंवा नॅव्हिगेटर म्हणू शकता, आणि एक ड्रायव्हर असतो. असं नॉर्मली गाडीची गाडी असते. जेव्हा आपण, म्हणजे मी गाडी चालवतो, जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा आपण म्युझिक प्ले करतो, फोनवर बोलतो, बरोबर, हे सगळं तुम्ही ऐकता, गाणी ऐकत नाही? आमच्याकडे इंटरकॉम असतो, तो रोड सांगत असतो मला. अच्छा, हो, आणि आफ्टर लिसन अँड ड्राईव्ह. पुढं काय येतं त्याकडे बऱ्यापैकी आयडिया असते, ड्यूनहून खाली जायचे, लेफ्ट जायचे. सो वी आर ऑल वायर्ड, टू इच अदर. आणि खूप हायटेकली तुम्ही वायर्ड असता. गाडीमध्ये बरेचसे गॅजेट्स असतात, रॅबिट, बरेचसे इक्विपमेंट्स असतात गाडीमध्ये, आणि ते मॉनिटर करावं लागतात त्याला. रोड्सवर ठेवायला लागतं, एक्झॅक्टली रोड्स घ्यावं लागतं, एक्झॅक्टली डायरेक्शन घ्यावं लागतात, ड्यून्स रीड करावं लागतात. तर तुम्हाला बोलायला, गाणी ऐकायला चान्सच नाही आहे, बिकॉज यू आर ड्रायव्हिंग फास्ट, एव्हरीथिंग इज कमिंग सो फास्ट ॲट यू. लेफ्ट कीप राईट, किंवा इकडे टर्न घ्यायचा आहे, हा ड्यून वाचूया, नाही ह्या ड्यूनवरनंच जाऊया.
तर काही डिसिजन घ्यावे लागतात, कधी कधी लॉंग कट घ्यावे लागतात, कधी कधी ह्या ड्यून्सवर गाडी जाणार नाही. सो यू हॅव टू मेक अ जजमेंटल डिसिजन्स घ्यावे लागतात. तर यू हॅव टू बी ऑलवेज बी इन देअर, यू हॅव टू ऑलवेज बी अलर्ट अँड यू ऑलवेज हॅव टू बी देअर. यू कांट ड्रीम ऑर थिंक ऑर यू कांट इवन युअर माइंड कांट वॉन्डर. तुमचं मन तुम्ही भटकू नाही शकत. एक स्मॉल मिस्टेक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सगळ्यात मोठे ॲक्सिडेंट डेझर्ट्समध्ये होतात. तुम्हाला बिलीव्ह नाही करणार, 200, 300, 400 मीटरचे ड्यून्स आहेत, 200, 300, 400 मीटरचे ड्यून्स आहेत. त्याच्यावरून खाली गेले यू विल डाय, यू विल ब्रेक, यू विल बी पॅरलाइज्ड. आणि ह्यूज. आणि ड्यूनचा आकार कसाही असू शकतो. असा मध्ये बाउल असतो किंवा मग त्याला आम्ही होल म्हणतो, होल. त्या होलमध्ये तुम्ही बाहेर येऊ शकत नाही, तुम्ही नाही येऊ शकत. डकार कार रॅली आणि मोटार स्पोर्ट्स ज्या होतात त्याच्यामध्ये काय डिफरन्स? डकार इज अ क्रॉस कंट्री रॅली. बाकी ज्या रॅली मी चालवतो त्या पेस नोट्स रॅलीज असतात, जसं WRC आहे, एशिया पॅसिफिक चॅम्पियनशिप आहे. तर बाकीच्या कार रॅलीवर रोड स्मूथ असतात, फास्ट असतात. ही ऑफ रोड आहे, म्हणजे आपण क्रॉस कंट्री म्हणूया. तर डकार इज अ क्रॉस कंट्री रॅली. सो इकडे SUVs आणि मोठ्या गाड्या वापरतात, पण नॉर्मल रॅलीजमध्ये तुम्ही कार्स वापरता ज्या फास्ट आहेत. सुबरू आहे, अनेक बऱ्याचशा कार्स आहेत, हुंडाई आहे, टोयोटा आहे, बऱ्याचशा कार्स आहेत. मी आता तुम्ही येणार होता तर मी थोडंसं रिसर्च केलं, म्हणजे मी थोडी माहिती घेतली. मला माहीत नव्हतं, मी कबूल करतो. तर मी थोडं रिसर्च केलं. त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही असं म्हटलात की इथे जिंकणं हा माझ्यासाठी भाग नव्हता, असं तुम्ही म्हणाला होतात की सहभागी होणं. हां, सहभागी डकार फिनिश करणे इट सेल्फ जिंकणे. हां, राईट. हे सगळ्यांसाठी आहे. डकार जेव्हा चालवतो यू हॅव टू रिस्पेक्ट डकार. तुम्ही डकार जिंकू नाही शकत. डकार इतकी मोठी राहिली की तुम्ही यू हॅव टू रिस्पेक्ट अँड फिनिश डकार. अँड यू हॅव टू से म्हणा की मला ह्यातनं जाऊ द्या, म्हणजे मला ह्या रोडनं फिनिश करू द्या. सो तुम्हाला रिस्पेक्टफुली चालवणं गरजेचं आहे. नेचरपेक्षा आपण मोठे नाही आहे आपण. तो तुम्हाला खूप रिस्पेक्ट पाहिजे. आणि डकार फिनिश करणं म्हणजेच विन करणं आहे. डकारमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न किती वर्षांपूर्वी पाहिलं होतं? रेसिंग सुरू झालं तेव्हा. फार रेसिंग नाही गेलं म्हणजे डकार आणि WRC चालवायचा माझा विचार होता. रेसिंग कारकिर्दीची सुरुवातच माझी TVवर एक रॅली पाहिली मी 1982 साली. 1982 साली मी 7वीला होतो तेव्हा. आणि ग्रामीण भागात होतो, बांजरीमध्ये. आमच्याकडे तो ब्लॅक अँड व्हाईट क्राऊनचा TV होता आणि त्यात एक वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स म्हणून कार्यक्रम लागायचा. आणि त्याच्यात मी रॅली पाहिली होती. आणि मग ते स्पीडचं एवढे फॅशनेशन की मला हेच करायचं असं वाटलं मला त्यावेळेला. आणि मग त्यानंतर मग घरचे काय शेतकरी कुटुंबात असल्यामुळं ट्रॅक्टर जोरात चालवा, चक्कर खेळायची जोरात चालवायची, सायकल जोरात चालवायची. मग तिथून ते पॅशन स्पीडचे डेव्हलप झालं. शाळेमध्ये आउटडोअर गेम्समध्ये फर्स्ट. तुम्ही वेगाने ट्रॅक्टर चालवायचे, वेगाने बाईक? मी बैलगाडी टांग्या पण वेगाने चालवायचो. माझ्याकडे बैल शेताचा माल जर न्यायचा असेल तर तो बैलगाडी पण जोरात कशी जाईल ते पण बघायचं. बैल पण तुम्हाला बघून असे लपत असतील? आय डोंट नो, पण त्यांना मी पुश केलं. आय एम व्हेरी सॉरी, मे बी क्रुएल्टी असेल ॲनिमलसाठी. पण त्या वयात मला काही कळत नव्हतं. फक्त बैलगाडी जोरात गेली पाहिजे, ह्याच्यापेक्षा आपली बैलगाडी जोरात गेली पाहिजे. तर स्पीडचे वेग तेव्हापासून झालं. त्याच्यानंतर मी बाईक रेसिंगमध्ये आलो. 7वी पासून म्हणतात? 7वी पासून मला स्पीडचं वेग लागलं. वयाच्या 18व्या वर्षी मी बाईक रेसिंगमध्ये आलो. पुण्यामध्ये एक रेसिंग क्लब आहे, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन. त्याची मेंबरशिप घेतली. बाईक रेसिंग 14 वर्ष केलं मी. त्यात मोटोक्रॉस, डर्ट ट्रॅक्स, बरेचसे रॅलीज वगैरे केल्या. आणि मग मध्ये एक 31व्या वर्षी वयाच्या 30-31ला मी रिटायरमेंट घेतलं. त्याच्यात जसं आपण लग्न करतो, फॅमिली आणि बिझनेस करायला लागतो. त्याच्यानंतर एक 7 वर्षाचा गॅप होता. त्यात मी बॅकपॅकिंग. बाईक रेसिंग मधून रिटायरमेंट घेतलं आणि बॅकपॅकिंग, कार रेसिंग नाही बॅकपॅकिंग केलं. बॅकपॅकिंग 7 वर्ष. आणि मग नंतर कार रेसिंग. आणि बॅकपॅकिंग नंतर मग कार रेसिंग आलो. मी कार चालवायला वयाच्या 38 वर्षी चालू केलं. कार चालवायला? हो, रेसिंगमध्ये. अच्छा अच्छा. आधी मी एकदम पथेटिक वेगाबद्दल तुम्हाला वयाच्या 7व्या वर्षी वाटलं? आणि आज 7वी पासून. राईट. ओके. मग तेव्हापासून तुम्हाला असं वाटलं की आपण त्याच्यातच करायला पाहिजे स्पीड. मग असं कधी झालंय की अपघात झालेत? कधी? खूप झालेत. अशा इजा झाल्यात कधी? खूप. नाक तुटले. 7%, 5%. मी तुम्हाला विचारणार होतो, म्हणजे ते असं. हो, मिनिमम 200 ॲक्सिडेंट झाले असतील. अच्छा. हो, छोटे मोठे 200 ॲक्सिडेंट? कारण का प्रॅक्टिसमध्ये तुम्ही मोटोक्रॉसमध्ये तुम्ही रोज 2-3 वेळा तर नक्की पडता. ट्रेनिंगमध्ये, प्रॅक्टिसमध्ये आरामात पडता तुम्ही. मग हे जे आता मी तुमचे व्हिडिओ पण पाहिले, ते चालवताना धक्के बसतात. मग तेव्हा आपल्याला लागतं. मग तेव्हा इम्पॅक्ट. डकार कार रॅलीमध्ये पण अशा इजा होतात? खूप इम्पॅक्ट. डकारमध्ये तुमचे स्पाईन तुटतात, लोकांचे मनगड तुटतात. इट कॅन बी हॅपन एनिथिंग. चालू गाडी तुटतात. तुमचे 200 ॲक्सिडेंट झाले आहेत म्हणजे हे प्रेक्षकांना जर कधी सांगितलं तर ते असं आश्चर्य वाटेल. म्हणजे प्रॅक्टिस ट्रेनिंग कशासाठी? हे काही नाही बघा, एवढं सण मला एक सांगा, क्रिकेट खेळायला लागलं तर बॉल तर लागणारच आहे. आपण क्रिकेट आपल्याला सगळ्यांनाच कळतं. आपण क्रिकेट खेळायला तर बॉल तर लागणार, तुम्हाला नाही लागणार तुम्हाला.
पण ते 100तून एकदा होतं ना. हो लागतं ना. आता पण हे हे कळतंय की आपण जे करतोय त्याच्यातून इजा होते. दिस इज वन ऑफ द डेंजरस स्पोर्ट्स इन द वर्ल्ड. मोस्ट चॅलेंजिंग आहे आणि ॲक्सिडेंट होणारच आहे. तुम्ही हाय स्पीडला चालवताय, स्मॉल मिस्टेक, स्मॉल लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, यू विल गेट हिट. घरी सगळ्यांनी अशी हसत खेळत परवानगी दिलीच नसेल. वाटतं तुम्हाला? तेच म्हणून म्हटलं दिलीच नसेल, मी याच्यावर ठाम आहे. नाही, कोणीच नाही दिली. कारण कसं आहे की आता आपण जेव्हा प्रवास करतो मुंबई पुण्यामध्ये, तर बाजूने जरी एखादा स्पीडने गेला तरी असं बोलतो अरे काय म्हणजे काळजाचा ठोका चुकतो, बरोबर. तर तुमच्या घरी म्हणजे कसं होतं? काय नाही, वडिलांचा विरोध होता. वडील म्हणले गॅरेज टाक बाबा. म्हणजे मी घरापाशी एक ट्रॅक केला होता छोटासा तयार मोटोक्रॉसचा. रात्री 12-1 पहाटे 4 कधी पण प्रॅक्टिस करायचो. गावातल्या लोकांना कधीच ते आवडत नव्हतं. माझा आवाज गाडीचा गावात फिरताना वगैरे. एक काय म्हणू आपण त्याला थोडंसं मोटर स्पोर्ट्स गाड्या जोरात चालवण्याला काय खूप चांगलं म्हणणं असं तर कधीच कोणी म्हणत नाही, गाडी रस्त्यावर फास्ट चालवणं. बट आय ग्रू फ्रॉम दॅट रँक्स आणि मग प्रोफेशन म्हणून प्रोफेशनल करिअर केलं त्याच्यामध्ये. बाईक रेसिंग किती वर्ष केलं तुम्ही? 14 वर्ष. 1987 ते 2001. अच्छा, मग त्याचा सगळ्यात आधी त्रास घरच्यांना गावच्यांना झाला? सगळ्या लोकांना झाला. सगळ्या वडिलांनी कॉलेजमधल्या लोकांना झाला. गाडी वर्गात कॉलेजमध्ये जोरात नेणे, कधी कॉलेजच्या टेकडीवर चढवली, कधी कॉलेजमध्ये वरती महिला मजल्यावर चढवली. आणि त्या एजमध्ये कळत नव्हतं. नर्वस एनर्जी असते, थोडं शो ऑफ असतो जरा थोडासा. आई वडिलांचा कधी राग? सगळ्यांनी धुतलं रिन साबणाने. ते ट्राईड. अच्छा, पण तुम्ही काय? नाही. पण मग एक ब्लॅक शिप असतो तसंच थोडंसं राहिलो मी हेच करायचं. आणि त्यातच मी करिअर केलं पुढे. अच्छा, मी बघितलं तुमच्या म्हणजे तुम्ही आता म्हणालात की पहिल्या मजल्यावर गाडी नेणं. आता तुम्ही तुमच्या घराच्या बंगल्याच्या पहिल्या मजला माझी कार पण आहे. कार पण आहे आणि बाईक पण आहे ना? माझी पहिल्या मजला माझी काय गाडी म्हणजे आहे. त्याच्या मागे ॲक्च्युली खूप लोक मला विचारतात की पहिल्या मजला बेडरूममध्ये गाडी काय करते तुमची. सो जेव्हा पण मी झोपतो तर मी गाडी बघतो आणि मग झोपतो. गाडीचं स्टेअरिंग दिसतं माझ्या बेडला. माझी बेड अशी गाडी अशी लावली आहे, तर आपण एक खुशीवर असतो नाही का, तर मग गाडी दिसते. आणि मग गाडी बघायची आणि तोंड पांघरून घ्यायचं. मग सकाळी उठताना बघायचं आपण कुठल्या खुशीवर आहे. इकडे असलं तर हळूच इकडे वळायचं, मग गाडी बघायची मग उठायचं. तर तुम्ही यू स्लीप विथ ड्रीम्स, यू वेक अप विथ ड्रीम. मी आता प्रेक्षकांना नक्की सांगू शकतो की आपण सकाळी उठल्यावर आई वडिलांचा चेहरा बघतो, प्रियसी असेल बायको असेल त्याचा चेहरा बघतो, देवाचा चेहरा बघून सुरुवात करतो. हा असा माणूस आहे माझ्यासमोर बसलेला की जो गाडी बघून दिवसाची सुरुवात. हो, माझ्या पत्नीचं स्टेटमेंट युट्यूबला तुम्ही बघा कुठे मुलाखतीत सांगितलं की गाडी माझी पहिली बायको आहे आणि ती माझी दुसरी बायको आहे. असं माझं पत्नीचं स्टेटमेंट आहे युट्यूबला कुठेतरी. पण ती गाडी अशी डायरेक्ट वरती नेण्याची कॉन्सेप्ट कशी आली? काही नाही, रॅम्प करून नेली पहिल्या मजल्यावरती. काही नाही, मी रोड केला असा थोडासा आणि रॅलीचा ट्रॅक केला असं मी त्या घरामध्ये थोडासा. मग अशी मागणं एक रॅलीचा कव आणि असं करून ती नेली. तर मी गाडी कधी कधी ती रॅली स्पीडनी वरती नेतो आणि काढताना पण रॅली स्पीडनी काढतो. म्हणजे घरात पण? हा, तो ड्रामा थोडासा पाहिजे ना. अच्छा, आणि बाईक पण आहे घरात? बाईक पण आहे घरामध्ये. तर बाईक आणि कार जवळच आहे. मग त्यांचं मेंटेनन्स वगैरे ते म्हणजे त्या चालू वर्किंग आहेत? मी जर रविवारी त्यांना खाली काढतो, शनिवारी खाली. आय ड्राईव्ह देम. अच्छा, काहीच तो तसा ट्रॅक घरातच करून घरातच घेतलेला आहे. अरे बापरे. म्हणजे आता माझा एक प्रश्न असा आहे की आता मी प्रेक्षक जर कधी बघतात आपल्याला की संजय टकले कार रेसिंग, मोटर डकार कार रेसिंग म्हणजे कार रॅली आणि याच्या व्यतिरिक्त कोण आहे? डिफिकल्ट क्वेश्चन आहे, बट आय थिंक मी पॅशन फॉलो करणारा माणूस आहे. मला असं वाटतं जे मला पॅशन वाटलं, ज्यातून मला आनंद मिळला आणि त्याबरोबर देशासाठी मेडल्स मिळले किंवा हे बाय प्रोडक्ट त्याच्यामध्ये झालेले, पण बेसिकली पॅशनच होतं स्पीडसाठी. आणि तेच माझ्यासाठी योगा, स्ट्रेस बस्टर, काय साधना, तुम्ही काय त्याची नावं घ्या. सो स्पीड आणि ड्रायव्हिंग माझ्यासाठी सगळं होतं आणि त्यातनंच मला सगळ्या गोष्टी आनंद मिळाला असं म्हणू शकतो आपण. तर पॅशन म्हणूया आपण त्यासाठी. आई वडिलांचं न ऐकणं आणि आपला छंद पूर्ण करणं हे आपण समजू शकतो, राईट. पण पत्नी, मुलं त्यांनी कधी समजवायचा प्रयत्न केला की? ॲक्च्युली मला मुलगी आहे आणि पत्नी आहे, पण त्यांना ते पत्नी आणि मुलीला हे अंडरस्टँड झालं बहुतेक की विदाऊट रेसिंग अँड विदाऊट स्पीड आय विल बी फिनिश्ड, किंवा माझं अस्तित्व नाही आहे, किंवा मला हे करणं गरजेचं आहे. आय विल लिव्ह लॉंगर, आय विल बी हॅपी. माझा आनंद याच्यातच आहे. त्यांना मला नक्की माहिती की त्यांना भीती वाटत असेल, त्यांना काळजी असेल, बट ते घाबरून म्हणजे भीतीपोटी किंवा ह्यांना नको आपण असं अडवायला, किंवा नको ह्यांना डिस्करेज करायला.
म्हणून कदाचित त्यांनी मला अडवलं नसेल आणि बरेचदा ते स्माइलिंग फेसनी मला रिसीव्ह करतात घरी जाता येताना. पण मी शुअर आहे की त्यांना आतून खूप भीती वाटते. अगदी. सर, भारतामध्ये मोटार रेसिंग असेल किंवा असं डकार कार ड्रायव्हिंग आहे, यासारख्या स्पर्धा तर नाहीच आहेत. पण भारतामध्ये हिमालयन रॅली सगळ्यात लांबी राहिली आपल्याकडे. बरोबर, येस, आपल्याकडे मी हिमालयन रॅली पण जिंकली. डेझर्ट स्टॉर्म म्हणून रॅली आहे जी राजस्थान, रन ऑफ गुजरातमध्ये जाते. साऊथ इंडिया आहे, नागालँड रॅली आहे, स्पाइस चॅलेंज, ह्या सगळ्या रॅली जवळजवळ मी 2दा 3दा 4दा जिंकलेल्या आहेत. आणि भारतामध्ये पण रॅली रेसिंग आणि ह्याचं कल्चर बऱ्यापैकी मोठे प्रमाणात होतं आहे आणि आता वाढत चाललेलं आहे. पण त्याला प्रोत्साहन मिळत आहे का तसं? डेफिनेटली मिळते आता. नवीन प्रोग्राम्स आहेत, यंग जनरेशनचे पोलो कप आहे, गो कार्टिंग आहे, ट्रॅक रेसिंग आहे. तर बरेच रेसिंगचे प्रकार आता आहेत. फेडरेशन आहे, जसं प्रत्येक खेळाचं फेडरेशन आहे, मोठं स्पोर्ट्सचं फेडरेशन आहे, FMEC म्हणून फेडरेशन आहे. आणि मला वाटतं की यंगस्टर ह्याच्यामध्ये बरेच लोक महाराष्ट्रातले जे यंगस्टर्स आहेत जे या रॅलीमध्ये इंटरेस्ट ठेवत आहेत किंवा मोटर स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट ठेवत आहेत, तर त्यांचे तुम्ही रोल मॉडेल असालच. म्हणून त्यांना काय संदेश द्यावा असं वाटतो की म्हणजे जर कधी त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, पॅशन म्हणून त्यांना इथे राहायचं आहे, टिकायचं आहे, तर काय त्यांनी करायला पाहिजे? पॅशन फॉलो करायला पाहिजे. फक्त रस्त्यावर आणि लोकांच्या तुम्ही गाडी जोरात चालू नका, डेंजरस आहे. मी पण रस्त्यावर गाडी जोरात चालवत नाही. तुम्हाला किस्सा सांगू इच्छितो सर मी. जेव्हा मी, माझी पत्नी, मुलगी आम्ही जातो, तर तुम्हाला माहिती गाडी कोण चालवतं? माझी पत्नी किंवा मुलगी. माझ्या पत्नीला त्यांना वाटतं ह्यांना गाडी चालवता येत नाही, बेटर आपणच चालूया. बिकॉज मी गाडी रस्त्यावर स्लो चालवतो. सो दे ड्राईव्ह द कार आणि मी मागे पॅसेंजर सीट. तुम्ही गाडी कशी चालवता, कधी आपण पोचायचो? सो रस्त्यावर मी खूप जपून गाडी चालवतो, पथेटिक स्लो गाडी चालवतो. मला रस्ता क्रॉसिंगचा पण फोबिया आहे. रस्ता क्रॉस करताना भीती वाटते. ॲब्सोल्युटली. आणि मला विरोधाभास आहे ना. हो हो हो. म्हणजे भारतातल्या रस्त्यांवर गाडी चालवायला तुम्हाला भीती वाटते? हो, भारतात जगातले पण मला रोडवरती तुम्ही डकार कार रॅली ड्रायव्हर आहात. हो, असं म्हटलं तर कारण मे बी मला जास्त अवेअरनेस आहे की कोण मध्ये आलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. मी केअरफुली चालवतो रस्त्यावरती. तर जसं तुम्ही आपण विचारलं तर यंगस्टर्सला मी सांगाल, रस्त्यावर तुम्ही केअरफुली चालवा. फास्ट चालवण्यासाठी ट्रॅक्स आहेत, इव्हेंट्स आहेत, तिथं तुम्ही क्लोज सर्किट आहे, तिथे येऊन तुम्ही नक्की फास्ट चालवा गाडी. तुम्ही हेल्मेट्स घालता, तुम्हाला प्रोटेक्टिव्ह गिअर्स असतात, तिथे ॲम्ब्युलन्स असते जर काही झालं तर मेडिकल ह्याच्यासाठी. आणि तुम्ही कुणाला धडकत नाही, यू विल नॉट, कुणाचा तुम्हाला अपघात होत नाही, कुणाचा जीव धोक्यात नाही दुसऱ्याचा. पण त्या गाड्या पण रेसिंगच्या सपोर्ट्स असतो, रोल केज असतात, बॉडी स्ट्रेंथनिंग केलेलं असतं. ॲक्सिडेंट झालं तर तुम्ही आतमध्ये सेफ राहता. तर तुम्ही अशा ठिकाणी येऊन रेसिंग करा, अशा ठिकाणी येऊन तुमची नर्वस एनर्जी यूज करा. अतिशय महत्त्वाचं बोलताय. येस. आणि तुम्ही सेफ राहताल. हेल्मेट असतं तुमच्याकडे, लोक असतात आणि तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. तर तुम्ही स्पीड उलट तुम्ही रोडपेक्षा जास्ती फास्ट चालू शकता इकडे आणि तुम्हाला जास्ती एन्जॉयमेंट येईल. रस्त्यावर चालवणं अनसेफ आहे मला असं वाटतं. तर रस्त्यावर मी स्वतः कधीच गाडी जोरात चालवत, नेव्हर इन माय लाईफ मी गाडी रस्त्यावर जोरात चालवली. अच्छा. मी कधीच नाही. ती काळजी तुम्ही घेतली आहे? हा, मला भीतीच आहे त्याची. म्हणजे ऍक्च्युअली मला अवेअरनेस आहे असं म्हणूया. आणि आजही रस्त्यावर गाडी जोरात चालवत नाही आणि आधी पण नव्हतं चालवत कधी. पण रेसमध्ये आय ड्राईव्ह व्हेरी फास्ट. ॲब्सोल्युटली. तिथे वेगाशी स्पर्धा करता म्हणूनच तुम्ही आंतरराष्ट्रीय कार रॅली ड्रायव्हर झालेला आहात आणि याबद्दल आमच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत सर. आणि तुम्ही आज इथे आलात आमच्या प्रेक्षकांसोबत. तुम्ही इतक्या मनमोकळ्यापणाने सगळी माहिती दिली आम्हाला. या एका वेगळा हा खेळ म्हणावा, ही रेसिंग म्हणावी, म्हणजे या क्षेत्राची पण तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला भविष्यामध्ये मला असं वाटतं की तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्हाला अजून डकारमध्ये अजून यावर्षी डकार चालवणार आहे परत मी. अच्छा. दुसरी डकार, सेकंड डकार चालवणार आहे आणि अजून एक 2-3 वर्ष नक्की चालवेल डकार. आणि बरेचशा कॉम्पिटिशन अजून बाकी आहेत. आणि साम टीव्हीनी आणि आपण सर्वांनी मला इथं बोलवलं. मी आपल्या अधिकारी जिथं असतील त्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मला इथं बोलल्याबद्दल माझी थँक्स आपल्याला म्हणतो सर. अगदी सर, तुमची कारकीर्द खरंच खूप मोठी आहे की ही इंटरव्ह्यू छोटी पडेल इतका तुमचा अनुभव प्रदीर्घ आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, सामच्या प्रेक्षकांना या संदर्भात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तर आपण बघतो आंतरराष्ट्रीय कार रॅली ड्रायव्हर संजय टकले सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं ही एक जगावेगळा असा हा छंद त्यांना आहे आणि हा त्यांनी छंद जो जोपासला आहे नक्कीच तो फार खडतर आहे. तर त्यांना आपल्या खूप खूप शुभेच्छा. आणि या पुढे देखील भारताचं ते नाव अशाच पद्धतीनं मोठं करत त्यांच्याकडून अशीच काहीतरी कामगिरी होत. आणि माझी अशी पर्सनली एक प्रार्थना असेल की डकार कार रॅली पण तुम्ही विन होत, म्हणजे तुम्ही फर्स्ट यावे त्या रॅलीमध्ये पण.
याही वयात तुम्ही जर कधी इतक्या खडतर Yes, या पुढच्या 2 वर्षामध्ये मी पोडियम फिनिश करायला नक्की ट्राय करेल असा माझा एम आहे. तर पोडियम फिनिश नक्की घ्यायला ट्राय करेल. सर आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Yes. खूप खूप थँक्यू सर. तर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.